तर आपण म्हणजे एकदम आता मी जंगलात आलो. इकडे आपला पोपलोन आहे आणि ही मंडळी येतात पाठीनं. स्वप्नील दादा एकदम गकरा आणखी तयार करताय. काय केलं स्वप्नील दादा, आयडिया सांग तुझी. काय बघा नाही म्हणजे आता जंगलामध्ये जी माणसं येत नाही तिथे खाली पाण्याचा स्रोत आहे पण रस्ता बघा हे वाकून वाकून येत आहे सर्व. मग ते आयुष्याचा पहिला आंबा असतो माझा. तोंडा पाणी सुटला असेल ना तर कमेंटमध्ये सांगा. हे आपण बघा इथं आंबा फाडतो आणि ही पुन्हा नदीची एरिया आहे. बघू शकता तुम्हाला दाखवू. ते पाय बघा वाघाचं पाय थोडं वाघाचे पाय. स्वप्नील दा येऊन गेलाय का. तर नमस्कार मित्रांनो, कशा असतो हसताय ना असले पाहिजे. पुन्हा तुमच्या आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण असंच म्हणजे गावी आलो. तुम्ही बघितलं ना आपली गावची पूजा वगैरे झाली. तर असंच आम्ही 2-3 दिवस झाले. आता 1-2 दिवस झाले. त्यानंतर आपल्या गावात थोडे वाईट म्हणजे थोडेसे दुःखात घटना पण घडल्या आहेत ते तुम्हाला कळले असतील. आणि आता आपण जात आहोत म्हणजे असंच घरात बसून होतं आपण जंगलात जात आहोत आणि बघू आता जंगलामध्ये काय भेटतं आहे काय म्हणजे असंच रानमेवा करवंद आंबे किंवा कोकम काय ते असं भेटतील त्या आशेने आम्ही जात आहोत. माझ्यासोबत आहे आपल्या स्वप्नीलदा आहे. स्वप्नीलदा मस्त काही गकरा तयार करताय. दाखव गकरा नैतिक आहे आता ओळखतं आपण. आणि एक तयार झालेले आपल्या स्वप्नीलदा पहिल्यांदाच आपल्या ब्लॉगमध्ये येत आहे. कोयती बिती प्रॉपर एकदम हेली विली घेऊन जात आहे. पाण्याची बॉटल एकदम. आणि बघा किती लांब खाटी तयार केलेली आहे गकरा म्हणजे एक आपली कमी तर गेलो आंबे होती तर यूज करू शकता. आणि नैतिकच्या हातात पण एक छोटीशी गकरा आहे आता तोडला त्यांनी दाखव स्वप्नीलदानी मस्त. आणि इकडून आपले इटलदा इटलदा. तर आता आपण म्हणजे एकदम आता मी जंगलात आलो. इकडे आपला पोपलोन आहे आणि ही मंडळी येतात पाठीनं. स्वप्नील दादा एकदम गकरा आणखी तयार करताय. काय केलं स्वप्नील दादा, आयडिया सांग तुझी. काय नाही फक्त एक एक्स्ट्रा ही मोठी खाटी होती त्याला एक मस्त आणि जॉईन करून थोडा खेचण्यासाठी. स्वप्नील एकदम गावठी पद्धतीने सांगते तुम्हाला. कोयती बिती कोयती कुठे टाकू शकतो. कोयती आतमध्ये टाकलंय आणि आपण आता मी जंगलामध्ये जातो. नाही केलं तर त्यात कोयती नाही. बोल आता आपण म्हणजे जंगलामध्ये आतमध्ये जातो एकदम. आणि जी आमची म्हणजे आम्ही तिथं जाणार होती तुम्हाला जागा सांगणार नाही कारण आमच्या गावातली पण जातील थोडीफार माणसा. म्हणजे एक कोकम आहे आणि आजूबाजूला आंब्याची झाडं आहेत. बघू आता स्वप्नीला बोलतं त्याशी स्वप्नीला जाऊन आलास ना तू. हां आणि खूप आणलेले आहेत तरी सुद्धा आज सकाळ बोला चल जाऊया मला चल जाऊया. डायरेक्ट कोकमीचं झाड दाखवणार तुम्हाला कुठं आहे तो नाही दाखवणार म्हणजे हे करणार. आणि त्यांना कोकम आंबे करवंद काय भेटतील ते आपण घेऊ आणि घरी येऊ. सिक्रेट कोकम आहे म्हणजे जास्त कोणी आमच्या गावाला माहिती नाही. जेवढे निम्मे ह्या साईडला कोणाची जागा असेल एक दुगा त्या सणात माहिती आहे पण आमचं म्हणजे जास्त कोणाचं माहिती नाही. आणि ती कोकमच अशी आहे एकदम कोपच्यात आहे एकदम ओलामध्ये डायरेक्ट ओलामध्ये. तर बघूया काय होतं आणि कसं होतं ते पुढं बघितलं. आपण पुढे आता जंगलामध्ये जाऊ आणि तुम्हाला कोकमीच्या इथं गेल्यानंतर दाखवू. पहिल्या आंब्यावर जाऊया. हे पण आंब्यात हे आपल्या काय धाडव्यांचं नाही. तर आपण आता पूर्ण जंगलात आलो. बघू शकता पूर्ण चारी साईडून जंगल. आणि हा इकडं म्हणजे आपला काय होतं वडगड ना वडगडच्या इकडे जायचा रस्ता आहे. जुना रस्ता पायी वाट. आता कोण जात नाही बघू शकता पायी वाट टेम्पो आहे म्हणजे एवढी लोक जायची पहिली. बघू शकता ही लाईनच आहे जंगलामध्ये. ही लाईन दिसली अशी म्हणजे थोडी साफ आणि थोडं पाण्यावर सुरगटली तर समजा पायी वाट. आणि हा इथलं वरती आमचं सर्वात म्हणजे जागात स्वप्नीला आमचं नैतिक तुमचं हां नैतिक सर्वात वरती आहेत. त्याला माहीत नाही सर तो नवीन आहे. तर इकडे नाचणी विचणी पण करायची. ते बघा पोपलोनातली करवंद खाते स्वप्नीलदा. आणि ही फुलं असतात मग काय फुलांचं नाव मला पण माहीत नाही पण या फुलांची भाजी मस्त होतं म्हणजे रुही बोलतात ना नाही अलगच काय होतं स्वप्नीला. ही फुलं म्हणजे पहिले मी खाल्ली आता ही कोमात जेव्हा सकाळ येतात ना मस्त की ताजी असतात ना त्याच्यानं खुटाची आणि ही करायची म्हणजे भाजी बनवतात त्यांना कांदा बिंदा टाकून मस्त की आणि ती टेस्ट लागते ना. आणि सुगंध पण मस्त आहे. दिंडा आता तुला पावसाळ्याचा दिंडा कोंबडा दिंडा तो असं ना तो पावसाळ्यात होता. वास पण मस्त येतात फुलांचा. आणि बघू शकता रस्त्यातून करवंद काली मैना
कोकणची काली मैना. हा बघा जुना रस्ता एकदम, पण आता लोक जात नाही म्हणून स्वप्नला असा आहे. पहिले जायचं तेव्हा कसा दिसत इकडे असं. या रस्त्याने आम्ही पहिले क्रिकेट खेळायला वडगड बिगडला जायचो तेव्हा पण मजा यायची. अरे ती मजाच अलग असायची नाही हा स्वप्नीला. हां आता ज्याच्या घरात बाईक एक ना एक बाईक असतं. उठ सूट बाईक. पहिले ह्या जंगलातनं पुढे कुठं क्रिकेट खेळायचं असं म्हणजे पानवा बिनवा असेल ते बघ तिथे त्यासाठी आपल्या घराच्या पलीकडून तिकडून जायचं. ही नाही ही आहे मला वाटतं ह्याच्या ओल्याच्या वरची जागा आहे ती ना. मला माहिती नाही पूर्ण आतमी जंगलच आहे. एकदा आपण म्हणजे मी ह्या साईडला एकदा बोरीची व्हिडिओ बनवली. हां मी ह्या साईडला आम्ही एकदा आलो ना बोरीची व्हिडिओ बनवली तुम्ही बघितलं असणार. आणि आईसोबत एकदा पावसाला झालो ते इकडं ही बनवली खन मी आणि हर्षद होता. आम्ही तिघा जण चाललो बोरीवरती. बघूया इथे आंबे बघू शकता आपण म्हणजे आता एकदा आतमध्ये आलं आणि बघू शकता रस्ता बघा. म्हणजे आता जंगलामध्ये माणसं येत नाही तिथे खाली पाण्याचा स्रोत पण आहे पण रस्ता बघा हे वाकून येत आहे सर्व. खाली दगड पण पाय ठेवा गाळ वाटतं पण गरमी तेवढं तिथे. तर या गभीत ना आलो रस्ता बघा एक बस पुढं ही नको यायला काय आडवा वाकून जायचं नाही ते असं इथं काटे आहेत. बापरे पहिला हा रस्ता म्हणजे असं खुला होता. इथं खाली आमची आंबे बिंबे आहेत. हां मग तेच पाणी बी नेलं आम्ही नेलं ते हांडं बी नेलं. हे बघ रस्ता ही नाही कोणती आला इकडे येतच ना कोणी वडाच असतं. हे बघ येतच ना कोणी का हात काटा लागला सर. बापरे माझी आंघोळ झाली अर्धी. इथे येतच नाही कोण स्वप्नीला बघ तुला काय बोलला इकडे येतच नसं कोण. बापरे हे बघ पाईप बीप सर्व वरती आणि फेकलेला इथं खाली पाण्याचा झरा आहे. ह्याच्या वरतून आमची सर्व जागा तयार म्हणजे ही होतं हे सगळं पाण्याचं झरत. पाणी दिसतं का दिसत नसेल इथून जायचा इकडूनच मेन रस्त्यांचं. पहिला हा खुल्ला असायचा माहिती आहे नचिक. पहिला खुल्ला असायचा पूर्ण पाणी चांगलाच येतं आहे. मग वाटतं का माहिती आहे स्वप्नीला हा जर पाणी आपल्या इकडं खोदला होणार ते पाणी लागू शकतं. हा पूर्ण खाली माहिती आहे स्वप्न खुल्ला असायचा रे. ते बा आंबा बोला काय बघ येणार नाही कोणता बोला काय पण हे चिकालू आंबा द्या आलो खरं. पाणीचा झरा बघूया स्वदेश फाउंडेशन हे पण बांधलेलं इथं. मग आहेत पाणी पण हा पाणी आहे इथं पाणी. अरे हा खोल बघतो तू हा खोलास ना किती पाणी निघतं. आज मी म्हणजे विहिरी सगळं केलं आहे बघू शकतो पाणी खोल नाही एवढा नाही. खेकडी नसला खेकडी तर पावसाची. हा बघ आता पाण्याचा झरा आहे तर पाणीच पाणी हां पियाचंच पाणी आहे. हा काढ पाणी हवा जवळ येतं आपण येतं ना करू आणि नंतर बसवू आणि ह्याच्यात मी पाणी आतमध्ये तर नाही. हां स्वदेश नाही बांधलं ना हे खूप आधी बांधलं आहे आणि खाली आंबे आहेत. आता आपण आंब्यावरती जाऊ. मला वाटतं आंबा आहेत खूप कारण हे आंबा सर्व स्वप्नीला चिकालू असतात. हा बहुतेक चिकालू आंबा हा उशीसाठी चांगला. खाली नको
सेटअप केला इथे दाखवतो किती आमची गकरा तुटली आहे आणि आता आंबे जंगलातले. आता आपला एक मस्त की पिक्का आंबा भेटला पिक्का तुम्हाला खाऊन दाखवतो. धारब ये बघ नाही ती वा स्वप्नीला चाव घे आता आंबा चढायचा सध्या. स्वप्नीला आंब्यावरती चढतो होता. चढायला जागा काय शपथ चढायची पण गरज नाही, एवढे जवळजवळ आंबे. हा आंबट आहे पण मस्त आहे. आंबा आहे पण मस्त आहे बोलतो. अरे ह्या वर्षीचा पहिला आंबा असतो माझा. तोंडा पाणी सुटला असेल ना तर कमेंट मध्ये सांगा. तोंडा पाणी सुटलाय असा खाता आंबा दाखवते चला पूर्ण चाटून पुसून. माहिती पोटा आता आंबा आणखी काढू आपण मस्तच. आपला स्वप्नीला वरती चाललाय बघू शकता. सावकाश तुला हे माझी लेपकी घाम किती ते वा असते सावकाश. ह्या फांदीला हे फांदे तुटल्या हे बघ खाली फांदे. इकडची घे. हा इकडात तर जमल का तो स्वप्नीला पहिल्या ती एक गकरा दे नैतिक कधी गेली हा, हे बघ. इथं गकरा पण अटकून ठेवला पाहिजे. आपण आंबा खाता खाता त्यांनी सगळं तयारी करून ठेवला. फान पुसकी असेल नको तोडू. हा हा हॅलो एकदा पडला बघतो बघ हा तो पिका उचलतो. नाही तिथं उचलतो तो तो खाली आहे तिथं. हा तिथंच इथं दगडात हां हे आपण बघा इथं आंबा फाडतो आणि ही पूर्ण नदीची एरिया आहे. बघू शकता तुम्हाला दाखवतो. ते पाय बघा वाघाचं पाय ठेवलं हे बघ वाघाचं पाय. स्वप्नीलदा येऊन गेलाय का येऊन गेलाय मला समजून जा पायात समजून जा. हां हे बघ हे बघ इथं पायात ऐकून लोळून गेला. नैतिकची फटके 4. आम्हीपासून म्हणजे आंबा इथं काढतो आणि आमचा अचानक म्हणजे हा पाण्याचा स्रोत आहे ना तिथे लक्ष गेला. च फटाफट घेऊया. क्लिअर दिसत खतरनाक. मग हे बघ तू बघ ना मांजरीसारखं पाय बघ ना बघायचं मुलगी काय एवढा ही नाही आहे पण मांजरीसारखं पाय म्हणजे समजून जायचं ना. तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कसलं पाय वाटतं ते. आणि तर पाण्याचा पियाचा आहे ना कधीच आला सकाळ इथं बघा हे तर चोकललेली जागा आहे. ते डुकरा बिकरा पण येतात ते बघ घासलेले आहेत. हा पूर्ण जंगल आहे खाली. चल आंबा टिक. आता आम्ही आंबा टिकलो हे इकडं आंबा झालेत नाही ते दाखव ठीक आहे. तू खाली उतरतोस आणि बघ एवढं आंबा खूप आहे पण आंब्याची झाडे पुसक्यात एकदम. बघ हे इकडं बघ स्वप्नीलदा इकडं बघ दगड हे खाली दगड पाडून इथं. तर म्हणजे आपण एवढं दाखव आंबे आपण जमवले तर बस झालं सर 2 ठेल्या. आणि आता नैतिक चढलाय जरा. नैतिक बघ इकडे जा. हा नाही सर नैतिकवरून आंबा बघा किती पाडला हुशार आमचा बघा. नैतिकला एक आंबा नको पण त्यातला नाही स्वप्नीलदा तो मला नको आंबा तुम्ही दोघांनीच घ्या. असा दयावान मी पाहिजे माणूस. हे का कुठला आंबा नाही तिकडे एवढा वरतून पडला. पाणी सुटला खाली बघ गेलेत ना गाडी जोमात आलाय हो काढूच त्याला. तुझा बदला घेते तो मग काही ताकद पडलास ना मग इथून पण आंबे सगळं काढले कितीतरी आज उचलला. पाय बस का नाही ती काट काट चल मागापासून आईला तिकडं लांब लांब फिरतोस तू.
इकडे पाण्यासह स्रोत आहे मला दाखवत तुम्हाला बेड काय पाहत तिथं दोन ठेल्या फडल्या टुकल्या उद्या लग्न आहे बस नाही ते काय खाली मला जावणार नाही बस लास्ट आता आपण कोकमी होती नाही उचलला खाली गेला बस आता आपली ठेली भरूया मस्त आंबा आहेत कच्चे गावठी आपले जंगलातील आंबे उसरीसाठी खास पण चिखल होता थोडीशी वातावरण भयानक आहे वातावरण जंगल भयानक आहे अरे वा नैतिक उतरला येते कसा कम 25 कोणाला म्हणजे बघू शकता आम्ही तुम्हाला एकदा आंबा दाखवतो हा सोबत हे बघा म्हणजे जंगलातले आंबे आहेत हे बघा इथे समोर फूल भरलं आहे झूम करून दाखवतो तुम्हाला एकदा हे बघा पूर्ण भरलं आहे आंबा म्हणजे आंबा असा हाय कोणाचा नाही जंगलातला आपण मगाशी बघायला खाली नदीच्या इकडून आलो वरती पाणी होतं नदी नाही पाणी इकडून आलो खाली हे खाली फुलं आंब्याच आंब्यात पण ह्या आंब्यावरतीच आपल्या एवढं आंबा भेटलं अजून आंबे आहेत हा ब्लॉग लेट येईल म्हणजे गावातल्या माणसाचं समाधान नाही तर म्हणजे आंबा चोपणा पिकून बिकून ते होतील कारण आपल्या अजून पूजेचा ब्लॉग टाकायचं बाकी आहे तर मुंबई आपली काय आमच्याकडं गावाला नेटवर्कचा प्रॉब्लेम त्यामुळे आम्ही जास्त ही नाही करीत म्हणजे नेटवर्क गेलं ते 2-2 तास बसून जायला लागतो वरती तेव्हा एखादी व्हिडिओ गेली ते गेली आज नंतर टाकू पर्यंत घ्या आधी हातात ठीक मी घेतो नैतिक दाखव भाई पिशवी कधी मोठे आणतात की छोटे अरे ती होती ती घेऊन आलो छोटे होते एक टाक ती गगड टाकून देस ना अच्छा हां तिथं चला आता आपण डायरेक्ट कोकमी होती भेटू कोकमी इथं पाणी तर पिऊ हातपाय धुऊ तर पाणी पाहिजे मस्त की आता ते वरती नदी होत्या हातपाय धुऊ आणि डायरेक्ट वरती जाऊ बघू आपण म्हणजे वरून जंगलात आलो खालून वरती बघू 2 आंब्याच्या थैल्या मोठ्या मोठ्या आणखी आंबा खूप आहेत तुम्ही दाखवले पण थोडंसं वतंबीला होतं म्हणजे एकदम टोकाला होते आणि त्यामुळं जास्त काढता पण आले आणि चढणारा कोण स्वप्नाला चढला पण त्या फांद्यामध्ये ना एक फांद अशी तुटली खाली म्हणून त्या खालूनच आम्ही 2-3 पाडले आणि आता आम्ही कोकमीवरती जात आहोत स्वतः खाली ते पुणे जंगल स्वप्नाला तिकडे पुढे गेला म्हणजे आणखी मग अशी वरती चढून परत आम्ही खाली उतरतो दुसऱ्या जागावरती ही जागा तुम्हाला सांगणार नाही म्हणजे आमच्याच जागेतली आहे तरीसुद्धा आम्ही सांगणार नाही हा वरचं सर्व आमचं सर्व आहे तिकडे स्वप्नीलांचं आणि त्याच्यावरती नैतिकचं हे अटकलं ह्याच्यात घाम फुट्ट म्हणून जरा असा टॉवेल बिल घेऊन आलो आहे टॉवेल नाही लेपकिन टाईप आहे हालत बघा पूर्ण ओला झालो आहे टी शर्ट ब्लॅक घातला आहे आपलाच अक्षय नावाचा तर कोकमी होती जाऊ बापरे अटकला वरून आलो तर खालती आता मस्त की कोकम दाखवूया बघा हे आंबं पण आमचंच आहेत आंबा नाही आहेत पण आणि एक खालचा आंबा आहे ना म्हणजे सांगेन तुम्हाला आता सांगतो स्टोरी ह्याच्या खाली आंबा आहे ना तो म्हणजे रानटी आंबा आहे पण एवढा आंबा असतो मोठा असा आणि एवढा गोड लागतो ना बापरे म्हणजे माझा फेवरेट आंबा आमच्या गावातला एवढा गोड लागायचा आंबा तो पण आता कालांतराने तो थोडा वयस्कर म्हणजे हे झालं म्हणजे कधीतरी 1-2 फांदे येतात त्याच्या जसं फांद नाहीत काय नाही ब्लॉग कसा बनतो आहे काय नाही ते पूर्ण शूट आपला DJ ॲक्शन 4चा आहे क्रिएटिव्ह आवडते नक्की सांगा तुम्ही आणि हे आहे कोकम कसं दाखव कोकम कुठल्याच नाही आता कोकम 1-2 काढले सगळं हे काढ कोकम काय हातामध्ये 2-3 चढतो दाखव भाई कोकम प्रेक्षकांना हो लाल हे पूर्ण झाड भरलं आहे आणि आपलाच आहे म्हणजे तर ते आंबं पण आणलं होते पण आम्ही जंगलात नाही म्हणजे कुणाच्या बागेतनं लागातनं काढलं असं सोडून नाही आणलं जंगलच आहे पूर्ण तो बघा आपण पाणी होतं आपली याचं म्हणजे तुम्हाला दाखवली ते म्हणजे ॲक्च्युली वडगड गावात इथली तिकडच्या लोकांचं आहे व त्याच्या खाली एकदम जंगलामध्ये आम्ही गेलेलो आणि जंगलामधनं कोकम आणले तोडून हे पण कोकममध्ये आंबे स्वप्नीला बघा हातात काढतो एकदम
ज्यूस बनवतात का? चांगला तो पिशवी टाक. स्वप्नीला काय म्हणतात ज्यूस बनवते ना? ज्यूस बनायचं मग ते ज्यूस हातानं तोडले लागतात ना ते. मस्त. आणि स्वप्नीला कच्चे पकड ना. ब्लॅक पिशवी टाक. कुठे टाकतो तो? हा इकडे ठेवलाय. कच्चे पकड ना कढी बनवायला. कढी बनव याची कच्च्याची. मग तुला बघितली मी व्हिडिओ टाकले बघ गेल्या वर्षी टाकलेली. हो हे दाखव मस्त नैतिकने फोडलेला आहे. नैतिकमध्ये रातचाच भाऊ मंगा त्यांचा पोरगा आमच्या आणि तो राखा त्यांचा पोरगा. हो हो टोपीमध्ये. अरे कुठे टाकलास पाहिजे ते भाई. अरे ते साठ ठेव. इथे पिशवी घेऊन एक एक पे एक एक भारी आहे. खाली पिशवी फेकतोय. कोकम कोकम आव काढते लागतात. स्वप्नीला ज्यूस बनवायचं पण स्वप्नीला हातानं काढतं एक एक मेहनत करून बायकोसाठी. बायकोसाठीच ना. हो बोल ना. प्रेम बघा बायकोसाठी. फोड एक फोन ना तुम्ही एक फोडतो आम्ही. हे आपल्या प्रेक्षकांना दाखवता असं मस्त ते फोड. हा ही साल्टीचा ज्यूस बनते ॲक्च्युली. हे बिया असतं ते खायचं असतं. उसरी बनतं ज्यूस बनतं. हा बिया तुला कच्चं पाहिजे होतं. हे टाकून द्यायचं. एक काम कर पिशवी दे. सारखं सारखं तुला ये जाऊ का एकदम आंबट. बोकळा दे. छोटी वाली ना. पूर्ण भरलाय. काढू आपण थोडीफार घेऊन जाऊ. काटू पुसता थोडीफार नाही पूर्ण. पूर्ण स्वप्नी अशा पूर्ण काढायची. थोडीफार काढले त्या दिवशी. एकदा घेऊन गेला तो जंगलात फिरत जिथनं आल्या वाटे तिथनं गावानं फिरतायच. काल परवा काल थोडं आपल्या गावात दुःखद घटना आली. त्याला ब्लॉक कधी ते माहीत नाही पण थोडं 2 आमच्या गावात माहीत झाले. त्यामुळे सगळं प्लॅन हे झालं. त्या गावामध्ये क्रिकेटच्या टुर्नामेंट होत्या त्या सगळं कॅन्सल झाल्या. आता बघू कधी असतील ते टुर्नामेंट बघू आपण. बाकी काय नाही. बाकी आता आपण हे काढतो आहोत कच्चीवाले. ओ वा नैतिकची कॅच सुपर कॅच. ही कढी बनवण्यासाठी आपण येतो. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती कोकमची कढी बघितली असणार. आईनी बनवलेली कुठे तेच कढी. आता स्वप्नीला काढतोय ते बघू किती काढतोय ते. आणि नंतर घरी जाऊ आपण जमू. आणि करवंद तर बघू करवंद भेटले करवंद घेऊन जा. पुढे व्हिडिओ बघितला कोणी नवीन असेल तर लाईक करा. कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा ब्लॉग कसं वाटतं ते. हां टाक पिशवी टाक. हो हो बघू सुद्धा एक साईड पूर्ण खाली केली आम्ही. स्वप्नीला दाखव. आहेत ना. दहा जरा बोललास ना जास्त काढले रे. स्वप्नीला निकडे दाखव. समजा खोलून दाखव. हे बघा कोकम कोकम सगळं लाल लाल हे मस्त की. हे खा. ह्या वर्षीचा पहिला कोकम. स्वप्नीला खाऊन 2 वेळेला येऊन गेलो पण कधी खाल्ला नाही. काय बोलतो टेस्ट करून दाखव. गोड आहे. गोड आहे आंबट नाही. मग अशा आम्हाला आंबट भेटलं नाही ते एकदम तोंड एकदम ही जरा नळ का दाखवतो. ते त्यातली आतली ही खाल्लीस ना बी चावून तर दात पुन्हा हे होतात चिकचिकीत. दुसरी खाऊन माहिती मगापासून मला खावं होतं ते एकदा आणखी एकदा लास्ट ट्राय. ही तशीच राहिली बघ बारीक असल्यामुळे. मग तुम्ही कच्चा अर्धा पकड टाकायचं. एक पिशवी करा. अच्छा गात लिस्ट बी लावलं. पॅकअप ब्लॉक नाही अजून तुम्हाला वरती आपला आंब आणि पूर्ण टोटल दाखव आपण. आता आपण जाऊ घरी. कोयता घे आपला. दे दे दमलास ना तू. दमलास ना तू ते नाही घेत. जमलं एवढं स्वप्नीला दमला नाही. बायकोसाठी बघा किती सेवा. तिला कोकमाचा ज्यूस पाहिजे. नको ते कोयती राहू दे इथंच. कोयती घेतली कोयती घेतली. बायकोच्या काय म्हणतात बायकोसाठी ज्यूस प्रेमासाठी स्वप्नीला तिला कोकमचा ज्यूस पाहिजे म्हणून स्वप्नीला 2 वेळा येऊन गेला कोकमीवरती. परत तेवढंच खाली आलो तेवढंच आपल्या वरती चढायचं आहे. काटा लागा पुढे गाळा लागला. त्याने गाळाची पप्पी घेतला काट्याची. काट्याने पप्पी घेतला नैतिकची. सॉरी तुला खाटी माशी डोक्यात. ए वाचलो ना भाई.
साईज काढायला वरती. मग अशी दमलो ना एवढी हालत. माझ्या हातात एक आंब्याची ठेली होती म्हणजे आहेच. हापून निघायचं असं झालं. आता इथून जवळ होतं इथंच आणि आपण मग अशी खालून आलो एकदम ना हालत खराब. काटा रुचला ग बाई. ही एक थैली एक किलो हे 2 किलो किलो 5 किलो. ही आणि ही छोटी छोटी आहेत म्हणून 5 किलो डायरेक्ट. नादच तुला बाय. नको जंगल सफारीचा. मी मला भीत लागला. हात खराब. तर बसू आराम करू आम्ही पाणी पिऊ आणि परत निघायची तयारी. मला गरमिली होती बघ पूर्ण ओला ओला. स्वप्नीला एवढी नाही झाले. पाणी बी नाही घेऊन आला स्वप्नीला. काय मला दे थोडा दे. मला हे चावले म्हणजे राहत नाही आंब्याशिवाय. मस्त की कोयतीन कापताय. पाणी सुटलं ना तोंडाला तर बोलू नका आम्हाला. बोल नाही ती काय ती बोल बाई असं. पाणी सुटलं. पाणी सुटेल आता. फक्त ह्याच्यामध्ये ना मीठ मसाला पाहिजे होता. खाऊन दाखव. सुटला पाणी सुटलं तोंडाला. आंबट आहे ना एकदम आणि चिक्कालो एकदम चिक्कालो असा. माझ्या डोना पाणी सुटतं नको मला. मगाची खाऊन दाखवला. छान आहे पण कात्री सहित खायचा असा. कात्री सहित खाल्लं तर मस्त मजा. 2 हप्त्यामध्ये पिकला असा आंबा. हां आरामात. कलर बघ कलर टेक्चर दाखव कलर एकदम व्हाईट नाही पिवला पिवला आंबा. पण लई चिकालो आहे. अशी उसरी मस्त होईल. तर बस म्हणजे आता आपण बघत होता तेव्हा निघाला होता. थोडं दम खातला पाणी पियालो. स्वप्न आता कोकमची आहे आणि तिकडे एक आंब्याची आहे आणि आपल्याकडे आंब्याची आहे. आणि आता आपण निघालो घरी. मस्त वाटला. स्वप्न कसं वाटला फिरून. म्हणजे आम्ही निघालो 9 वाजताच निघालेलो आणि आता वाजले 10:30 वाजता झालेत. फटाफट 3 जणच होते. मस्त 3घांचे 3 वाटण्या. त्याला कोकम पाहिजे होते आम्हाला आंबे. त्यातले थोडेसे कोकम आमच्या वाटणी पण आंबे नको स्वप्न दादा. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. आणि आणखी अशाच व्हिडिओना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणखी व्हिडिओ आपल्या येथील गावच्या किंवा हिलाची व्हिडिओ असू शकतं कशीही असू शकतं. कारण गावी आले तर आमच्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम म्हणून आम्ही जास्त व्हिडिओ अजूनपर्यंत अशा टाकलेत नाही. म्हणजे कमीच टाकलेत. अजूनपर्यंत एक पण व्हिडिओ टाकले नाही. आजची 12 तारीख आहे पण अजूनपर्यंत एक पण व्हिडिओ गेले नाही. म्हणजे आपण गावांना आलो डबल आपली पूजेची किंवा नाही क्रिकेटची अजून काढलीच नाही. हे तुम्हाला सांगायचं मग अशी काय झालं ते. त्यामुळे बस आता आपण आंब्यावरती आलो. आजची 13 तारीख आहे 12 तारीख आहे. आता येणाऱ्या दिवसामध्ये बघू 17 तारखेला आपण मुंबईला येणार. पण ह्या व्हिडिओ 17 तारखेचा तुम्हाला नंतर दिसतील. तर पुढं व्हिडिओ बघा व्हिडिओ बघू नका. आणखी व्हिडिओ चॅनलवरती येतील त्यांना लाईक करा आणि आपल्या व्हिडिओची वाट पहा. आणखी नवीन व्हिडिओ येतील कोकणातील असो मुंबईचे असू दे. त्यासाठी बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. हे आता आपली मंडळी चाललीत घरी. बस ही व्हिडिओ इथंच संपवतो. टाटा बाय बाय. टेक केअर. काळजी घ्या. बाय बाय.